जे साहेब ठरवतात ते फायनल राहतं. पण आता प्रत्येक जण आपापल्या परीने तयारी करतोय. मग शर्मिला वहिनी भाषणात जे बोलले त्याचा अर्थ काय घ्यायचं? वेगळा अर्थ सांगितला जातोय दुसरीकडनं की आता तात्यांचा पत्ता कट झाला, आता साईनाथचाच नंबर लागणार. तात्याचा पत्ता कट होणं एवढं सोपं नाहीये. त्याला खूप परिश्रम करावे लागतील तात्याचा पत्ता कट करायला. तात्याचा पत्ता कट करणार फक्त एकच माणूस, ती पण पत्ता कट करणार नाही. आजपर्यंत कधी नाराज केलं नाही आयुष्यामध्ये. 3 महानगरपालिका 2 विधानसभा लढलोय. त्यामुळे मला वाटत नाही की मला राजसाहेब कधी माझा पत्ता कट करतील. मला पूर्ण शाश्वती आहे. यांनी कुणी किती बी प्रयत्न करू द्या. 2012ला लय जणांनी प्रयत्न केले, परंतु एकटा निवडून येऊन पण विरोधी पक्षनेता वसंत मोरेच झाला होता. तुम्ही तुमची इच्छा साहेबांसमोर ऑब्व्हियसली बोलून दाखवली असेल, काय त्यांचं म्हणणं? मी साहेबांपुढे, अमित साहेबांपुढे, वहिनी साहेबांपुढे, सगळ्यांपुढे मी डायरेक्टली बोलून दाखवलंय की मला पुणे लोकसभा लढायची आहे. मला तुम्ही पुणे लोकसभा मतदारसंघ द्या. येणारी पुणे महानगरपालिका मी तुमच्या ताब्यात देतो. माझा मेन टार्गेट लोकसभा आहे. लोकसभा झाली की तिथून पुढं वर्ष 6 महिने जे काही माझ्या हातामध्ये महानगरपालिकेसाठी राहतील त्याच्यामध्ये मला अगदी शहरामध्ये जाऊन तिकडे कुठं तंबू टाकून राहावं लागलं ना तरी मी राहील. पण मी पुणे महानगरपालिका जे माझं स्वप्न आहे, जे मी 2012ला पण पाहिलं होतं, परंतु थोडी आमची स्ट्रेंथ कमी पडली. त्याच्यानंतरनं मी आता 22ला पण पाहिलं होतं, पण निवडणुकाच झाल्या नाहीत. मला 2022चा मान्य राजसाहेबांचा वाढदिवस पुणे महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयात करायचा होता. तो थोडा राहिलाय. आता ठरलंय आता की दिल्लीतच करायचा आता डायरेक्ट. बरं, तुम्ही जे स्टेटस टाकताय गेले 3 दिवस ते नेमकं कोणाला सूचक इशारा आहे? कारण त्याचा असंही होतं की थेट साहेबांनाच तुम्ही चॅलेंज करा. बाबा, मी पहिल्यापासून सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये वसंत मोरे एवढा मोठा नाहीये की जो संपूर्ण पक्षाला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि साहेबांना चॅलेंज करेन. मी कायम साहेबांच्या मध्ये बघतो ना, मी स्वतःला हनुमान म्हणून बघतो. मी कायम साहेबांचा भक्तच आहे आणि मी साहेबांच्या पुढं कधी चॅलेंज करू शकत नाही आयुष्यात. भले निर्णय काही होऊ देत, कशाही पद्धतीने जाऊ देत, काही करू देत, पण मी साहेबांना आणि पक्षाला कधीच चॅलेंज करू शकत नाही. साहेबांना सगळं तुमचं एवढं माहिती आहे, म्हणजे तुमचं डिव्होशन, तरी मग वारंवार तुमचे पक्षनिष्ठेवर का आणि कोण शंका घेते तेच कळत नाही. मला काय होतं माहिती का, दरवेळेस मला का सांगावं लागतं मला हेच कळत नाही की मी एकनिष्ठ, मी एकनिष्ठ, एकनिष्ठ. दरवर्षाने झालं की काहीतरी ट्विस्ट येतो, कोणतरी येतो, काहीतरी बोट घालतो. परत मला म्हणजे किती, अजून 3 वर्ष झालं माझं शहराध्यक्षपद गेल्यानंतर, आज 3 वर्ष झालं. प्रत्येक वेळेस मला एकनिष्ठ दाखवावी लागते. काय अजून काय, मी काय अग्निपरीक्षा देऊ का आता? काय करू का, फाडून दाखवू कुठे राजसाहेब म्हणून दाखवलं, ते पण गोष्टी केल्या. पण आता जर ज्याला माझी परीक्षाच घ्यायची, मग साहेबाला परीक्षा घ्यायची नाही, ह्यांनाच परीक्षेच पडले आणि ह्यांनी कुठल्याही घेतलेल्या परीक्षेत मी 100% पास होणार ते माहिती आहे मला. मग हे वारंवार ते असं नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करतात की तात्या स्वतःला पक्षाच्या संघटनेच्या वरती म्हणवतो आणि मग संघटनेत मिसळून राहत नाही, त्यातनं हे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. कसं आहे माहिती का, वसंत मोरेंना कायम महाराष्ट्र सैनिकाशी बांधिले आणि ते सगळ्या शहराला माहिती आहे. मला वाटतं नेत्यांना विचारण्यापेक्षा महाराष्ट्र सैनिकांना विचारा की तात्या सर्वसामान्य सैनिकांसाठी काय आहे ते. तुम्हाला सैनिक सांगू शकेल माझा की महाराष्ट्र सैनिक ज्यावेळेस वसंत मोरे 13 महिने या पुणे शहरामध्ये शहराध्यक्ष होता त्यावेळेस कुणाला ताकद दिली होती, नेत्यांना ताकद दिली ती का महाराष्ट्र सैनिकांना ताकद दिली ती, ते सगळे सांगतील. पण 13 महिन्यामध्ये पुण्यामध्ये जो जल्लोष चालू केला होता ना मी, तोच नक्की त्यावेळेस ह्या लोकांना कुठेतरी असं वाटत होतं की आमचं महत्त्व कमी होतंय, आमचं महत्त्व कमी होतंय. परंतु मला ह्या लोकांना स्वतःसाठी भांडायचं आहे, मला पक्षासाठी भांडायचं आहे. मला माझा पक्ष मोठा झालेला बघायचा. जे राजसाहेबांचं स्वप्न आहे ना ते कुठेतरी मला पूर्ण करायसाठी मला ह्या निवडणुका लढायच्या आहेत. मला माझ्या कार्यकर्त्यांना ताकद आहे. माझे कार्यकर्ते आज सुद्धा आर्थिक विवंचनेमध्ये आहेत. का माझ्या कार्यकर्त्यांचा कोण विचार करत नाही की माझ्या शाखाध्यक्षाची परिस्थिती सुधारावी, माझा शाखाध्यक्ष आर्थिक चांगल्या पद्धतीने तो सक्षम व्हावा, ह्या गोष्टींचा कोणीच विचार करत नाही. बरं, माझ्या शाखाध्यक्षाला काहीतरी एखादा प्लॅन द्यावा की जेणेकरून तो ध्येय वेडा होऊन तिथं काम करत बसेल, असं कुठलीच प्लॅनिंग दिली जात नाही. उलट तू हे कर, तू त्या नेमणुका कर, त्या नाही तर करतो तुला कमी. कमी करते काय, आपण काय पगार देतो का त्यांना? वारंवार नुसतं कमी करायच्या धमक्या, पद काढायच्या धमक्या,
असं नाही केलं पाहिजे नाही लोकांनी. आता गेल्या 3-4 दिवसाची खतखत आहे तुमच्या मनात, तुमची ऑब्व्हियसली तुमचा स्वभाव येतो, राहत नाही म्हणत, उफाळून येतो तो. साहेबांच्या कानावर घातल्या सगळ्या गोष्टी. मला वाटतं उद्या साहेब येणार आहेत पुण्यामध्ये, कदाचित बोलवलं की मी घालेल. मागं पण घातलं होतं मी कानावर. साहेबांनी त्यावेळेस सगळ्यांना तंबी दिल्या होत्या, मला तर दिलीच होती, बाकीच्यांना पण सांगितलं होतं की बळच कुठलेही स्टेटमेंट करू नका. मग माझं म्हणणं तेच आहे, साहेबांनी वारंवार ह्या सगळ्या गोष्टी सांगून सुद्धा तुम्ही का त्या चुका परत परत करताय? तुम्ही चुका करणार. मी काल सुद्धा एका चॅनलवरती बोललो की सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे एक समुद्र आहे, आणि शेवटी समुद्र हा नद्यांनी बनतो. वेगवेगळ्या नद्या त्या समुद्राला जाऊन मिळतात आणि मग तो समुद्र मोठा होतो. तसंच जेवढे नद्या आहेत ना, ह्याच्यातली एक खळखळ करणारी नदी वसंत मोरे आहे. थोडा आवाज होतो जरा जास्त, त्यामुळे ते काही एवढं तेवढं होत राहतं. तुम्ही नेहमी स्वतःला हनुमान म्हणवता राजसाहेबांचे, मग तरीही वारंवार तात्याला असं का सिद्ध करावं लागतं? ही वेळ काय येते प्रत्येक वेळेस का? तेच मला कळत नाही ना. मला काय होतं माहिती का, की मला बोलावं का लागतं तेच कळत नाही. बरं, माझा कुठला कार्यक्रम आजपर्यंत पक्ष संघटना इतकी प्रलोभनं आली, माझ्याकडून कधी कोणाच्या गाठी भेटी झाल्या नाही. मी कधी कोणाला म्हटलो नाही की मी तुमच्या पक्षात येतो, मला घ्या, मला हे द्या, मला ते द्या. मी जिथं आहे तिथं सुखी आहे, समाधानी आहे. काय ह्याच्या पलीकडे पाहिजे काय? साहेब आले की भेटतात, बोलतात, हात टाकतात खांद्यावरती, अजून कशाला पाहिजे? मग